इयत्ता 8वी, विषय गणित, घटक शिष्यवृत्तीवर आधारित व्हिडिओ, उपघटक गुणोत्तर, प्रमाण व चलन. अध्ययन निष्पत्ती 08.71.10 समचलन आणि व्यस्त चलन यांवर आधारित उदाहरणे सोडवतात. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित विषयावर आधारित प्रश्नमंजुषा घेणार आहोत. त्यात तुम्हाला एक प्रश्न व 4 पर्याय दिले जातील. त्यातून तुम्हाला योग्य उत्तर सांगायचे आहे. चला तर मग पहिला प्रश्न हा तुमच्यासाठी. 77-99 हे गुणोत्तर अतिसंक्षिप्त रूपात लिहा. ए 7-9, बी 11-99, सी 77-11, डी 9-7. प्रश्न दुसरा. खालीलपैकी कोणत्या गटातील 4 संख्या प्रमाणात आहे? ए 3, 16, 8, 6, बी 6, 3, 16, 8, सी 3, 6, 8, 16, डी 8, 3, 6, 16. प्रश्न तिसरा. सुबाबळीच्या 100 रुपयांची किंमत 90 रुपये आहे, तर 250 रुपयांची किंमत किती? ए 100 रुपये, बी 225 रुपये, सी 90 रुपये, डी x रुपये. प्रश्न चौथा. एका कामासाठी 8 मजुरांना 1760 रुपये द्यावे लागले, तर 20 मजुरांना किती रुपये मजुरी द्यावी लागेल? ए 4400 रुपये, बी 1670 रुपये, सी 7610 रुपये, डी 7160 रुपये. प्रश्न पाचवा. वहीची किंमत 12 रुपये असून पेनची किंमत 15 रुपये आहे. वहीच्या किमतीचे पेनच्या किमतीशी गुणोत्तर किती? ए 2:5, बी 4:5, सी 3:5, डी 2:3. प्रश्न 6वा. तांदूळांच्या 3 पिशव्यांची किंमत 2250 रुपये आहे, तर तशाच 7 पिशव्यांची किंमत किती? ए 5250, बी 4250, सी 5500, डी 4500. प्रश्न 7वा. एक गाडी 1 तासात 24 किलोमीटर अंतर जाते, तर त्याच वेगाने ती गाडी 20 मिनिटात किती अंतर जाईल? ए 10 किलोमीटर, बी 8 किलोमीटर, सी 12 किलोमीटर, डी 14 किलोमीटर.
प्रश्न 8वा. 12 मजुरांना एक काम करण्यास 12 दिवस लागतात, तर 8 मजुरांना ते काम करण्यास किती दिवस लागतील? ए 6, बी 8, सी 18, डी 20. प्रश्न 9वा. पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी गुणोत्तर किती? 20 सेकंद व 1 मिनिट. ए 1:3, बी 2:3, सी 3:2, डी 3:1. प्रश्न 10वा. खालील प्रमाणातील x ची किंमत काढा. 8:12 बरोबर 2x. ए 3, बी 4, सी 5, डी 6.